नरेंद्र मोदी यांना सत्तेतून हटवणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे, असं सांगत वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने प्रत्येकी 12 जागांवर निवडणूक लढवावी असं वंचितकडून आवाहन करण्यात आलं आहे. पण 2019 ला मिळालेली मतं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हिंगोली, परभणी, नांदेड ह्या जिल्ह्यात किती किती मतं मिळाली आहेत हे पाहता विभेय काही मागे हटणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या 4 पक्षांमध्ये लोकसभेच्या 48 जागांची समान विभागणी करावी. प्रत्येकी 12 जागा घेऊन सर्व पक्षांनी एकत्रित मोदींचा पराभव करावा असा आमचा फॉर्म्युला असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, स्वबळावर निवडणूक लढण्याची एकाही पक्षाची ताकद नाही. नमस्कार, मी सुबोध. बोध मराठी टीव्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि हो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत राहा. अशा महत्वाच्या विषयांवर आपले व्हिडिओज असणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. जर तुम्हाला महत्वाची वाटत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. त्यानेच आम्हाला आणखीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल. येऊया आपल्या विषयाकडे. लोकसभेमध्ये काँग्रेस कोणत्याच पक्षाची स्वबळावर पंतप्रधान निवडून आणण्याची ताकद नाही. त्यामुळे जागा वाटपावरून रस्सीखेच करण्यास काहीच अर्थ नाही. विधानसभेत मुख्यमंत्री होण्याची ताकद या पक्षात आहे. त्यावेळी जागा वाटपासाठी भांडू, पण आता ती वेळ नाही असे त्यांनी म्हटले होते. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष केंद्रांमध्ये स्वबळावर पर्याय होऊ शकण्याच्या परिस्थितीत नाहीत. 2 पक्ष फुटींमुळे कमकुवत आहेत. काँग्रेसच्या मागच्या वेळी एकच खासदार होता, त्यामुळे हे तीनही पक्ष पर्याय होऊ शकत नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीतून असं दिसून आलं आहे की वंचित बहुजन आघाडीकडे मते आहेत. गेल्या 5 वर्षात वंचितचा जनाधार वाढला असल्याचं रेखाताई ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे. मोदींना पराभूत करणे हाच आमचा अजेंडा. या निवडणुकीत मोदींना पराभूत करणे हाच आमचा अजेंडा आहे. कोणी आत्मविश्वास बाळगू नये. अशा सध्या तशी परिस्थिती नाही असा सल्ला रेखाताई ठाकूर यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना दिला आहे. विरोधकांनी मोदींना सत्तेतून हरवले नाही तर जेलमध्ये जावे लागेल. सत्तेवर असताना छोट्या मोठ्या चुका होतात, त्यामुळे जेलमध्ये टाकण्याची आवश्यकता नसते. मोदी शहा ज्याप्रमाणे वागत आहेत ते योग्य नाही. योग्य काळात निर्णय व्हायला पाहिजे. उरलेले 3 पक्ष हे सर्व सवर्ण लोकांचे पक्ष आहेत. संविधान बदलणं तर त्यांना फार फरक पडणार नाही, कारण सवर्ण समाजाला सुरक्षा देण्याचीच मोदीचे धोरण आहे. संविधानातील बदलांमुळे शूद्र, अतिशूद्र, ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, दलित, मुस्लिम, वंचितांना आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवर परिणाम होईल. म्हणून वंचितांच्या आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही रेखाताई ठाकूर यांनी यावेळी दिला आहे. प्रत्येकाने समसमान जागावर लढावं. प्रत्येकी 12 जागांच्या फॉर्म्युलामध्ये आमची भूमिका अशी आहे की आमच्या वाट्याला आलेल्या 12 जागांपैकी कमीत कमी 3 उमेदवार हे मुस्लिम राहतील. ज्या समूहासाठी वंचित बहुजन आघाडी राजकीय भूमिका घेत आहे ते जे वंचित समूह, ओबीसी, विजय, एनटी यांसाठी देखील योग्य प्रतिनिधित्व आम्ही देऊ, जे इतर प्रस्तावित पक्ष देत नाहीत. आमची भावना हीच आहे की सर्वांनी एकत्रित येऊन लढलं पाहिजे. केंद्रात मोदींना पराभूत करणं हा अजेंडा समोर ठेवून लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे, हीच वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची भूमिका असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि समसमान वाटणी करून एका ध्येयाने लढलं पाहिजे. यात जर वेळ वाया गेला तर आम्हाला वंचित समूहासाठी वेगळी भूमिका घ्यावी लागेल. ती घ्यायची वेळ आमच्यावर आणू नका, असे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले. आमची भूमिका ही आहे की वंचित बहुजन आघाडीचा राज्यभरात मोठी ताकद आहे, जी मागच्या 5 वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2019 मध्ये बूथ लेवल पर्यंत संपर्क नव्हता. आज गावखेड्यापर्यंत आमच्या शाखा आहेत. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी आमच्याकडे आहेत. कुठलेही भावनिक वातावरण नसताना लाखांच्या सभा आमच्या होतात. आम्ही अनेक जिल्ह्यात आणि 5ही विभागात सिद्ध केलं आहे की रस्त्यावर येऊन आम्ही ताकद दाखवली आहे. आता जागेवरून भांडण्यापेक्षा आपण एका ध्येयासाठी एकत्र येऊन समसमान जागा वाटप करू आणि ताकदीने मोदींचा पराभव करू, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली आहे.
शक्य असल्यास तुमच्या हितचिकांना ही व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, बिलकुल फ्री आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.